यानंतर जाणून घेऊयात की पुण्यनगरी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याला आता पूरनगरी असं म्हणावं की काय अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आहे। रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपून काढले। गेल्या 32 वर्षात एवढा पाऊस कधीच झाला नाही अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे। अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय तर अनेक सोसायट्या पाण्यात गेलेल्या, तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्यानं शेकडो कुटुंबीय रस्त्यावरती आलेत। रस्त्यावरील पूर्णच्या पूर्ण कार पाण्यात गेल्यात। सकाळपासून नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलंय आणि या बोट लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचलेली आहे। जवळपास 5 फुटापर्यंत साचलेलं पाणी आता पावसाचा जोर कमी झाल्यानं ओसरताना दिसतंय। पाण्याचा निचरा होतोय। पुण्यातील एकता नगर, निंबजनगर भागात छातीपर्यंत पाणी साचलंय आणि आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। वैभव, मला पुणेकरांनी तर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याच, पण मला तुला विचारायचं आहे की इतक्या वर्षापासून तू स्वतः पुण्यामध्ये रिपोर्टिंग करतोय, अशा प्रकारचा पाऊस आणि आता निर्माण झालेली ही स्थिती तू यापूर्वी बघितली होतीस का? विशाल, यापूर्वी पूर मुठा नदीला आलेले अनेक पूर मी कव्हर केलेले आहेत, मात्र इतक्या कमी वेळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती घाटमाथ्यावर जो पाऊस पडला त्याचा परिणाम आपण पाहतोय। या पावसामुळे नदी जी आहे ते पात्राच्या बाहेर वाहते। त्यात गेल्या काही वर्षांमध्ये नदीच्या आजूबाजूनं मेट्रोचं काम झालेलं असेल किंवा नव्या पुलांचं काम जे ते झालेलं असेल, त्याच्यामुळे नदीच्या वहन क्षमतेमध्ये कमी आलेली आहे। एकीकडे हे प्रकल्प जरी महत्त्वाचे असले तरी दुसरीकडे अशा वेळेस जेव्हा धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होतो तेव्हा मात्र नदीतून या पाणी वाहनाला अडथळा होतो आणि त्याचा परिणाम जो आहे पात्राच्या आसपास जे निवासी संकुल आहेत तिथं पाणी मोठ्या प्रमाणावरती शिरतं। यंदाच्या परिस्थितीत निंबजनगर हा भाग आतापर्यंत कधीही म्हणजे तिथल्या इमारती बांधल्यापासून गेल्या 15 ते 20 वर्षात पाण्याखाली गेलेलं नव्हतं किंवा तिथं पाणी भरलेलं नव्हतं। यंदा पहिल्यांदाच निंबजनगरमध्ये सुद्धा पाणी भरलंय, एकता नगरमध्ये पाणी भरलंय आणि त्याच्या अलीकडे एक पुलाचं काम जे आहे ते डीपी रोडच्या पुलाचं, नदीवरून जाणाऱ्या पुलाचं काम सुरू आहे। त्याच्यासाठी नदीमध्ये भर टाकण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे गेले 48 तास घाटमाथ्यावरती जवळपास 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय, तर शहरामध्ये साधारणपणे 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस झालाय आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो काल पाणी सोडण्यावरती झाला। रात्री 12 वाजेपर्यंत 8000 क्युसेक पाणी जे आहे ते त्याचा विसर्ग खडकवासल्यातनं सुरू होता, मात्र त्यानंतरच्या जवळपास पुढच्या तासाभरामध्येच हा विसर्ग वाढवून 20,000वरती नेण्यात आला आणि त्यानंतर पहाटेपर्यंत हा विसर्ग 45,000 क्युसेकपर्यंत नेण्यात आलेला होता 7 वाजेपर्यंत। आणि त्याचा परिणाम असा झाला शहरात पडत असलेला पाऊस सुद्धा ते पाणी नदीपात्रामध्ये आलं आणि विसर्ग केलेलं पाणी सुद्धा नदीपात्रामध्ये आलं आणि त्याचा परिणाम म्हणून नदीपात्राच्या शेजारी असलेल्या निवासी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं होतं। या सगळ्याची माध्यमांनी दखल घेतल्यानंतर अजित पवारांनी तातडीनं पाटबंधारे विभागाला पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करायच्या सूचना दिल्या होत्या। तो विसर्ग कमी करून 15,000पर्यंत आणण्यात आला आणि त्यानंतर पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झाली। दुपारी साधारण 1 वाजेच्या सुमारास या एकतानगर आणि निंबजनगरमधलं पाणी जे पहिल्या मजल्यापर्यंत टेकलेलं होतं, ज्याच्यामध्ये अनेक शेकडो गाड्या ज्या आहेत, 4 चाकी असतील किंवा दुचाकी गाड्या असतील, या सगळ्या पाण्याखाली गेलेल्या होत्या। त्या पुन्हा 1 वाजेच्या दरम्यान पाण्याचा निचरा झाल्यानंतर बाहेर आल्या आणि बऱ्यापैकी साधारणपणे जी लोक अडकलेली होती 1,500 ते 2,000 लोक या दोन्ही निवासी संकुलांमध्ये अडकलेली होती, ती लोक बाहेर पडायला सुरुवात झाली। तोपर्यंत केवळ पुणे महापालिकेचं फायर ब्रिगेड जे आहे ते तिथं काम करत होतं आणि पुणे महापालिकेच्या फायर ब्रिगेडनं बोटीच्या साह्यानं जसं शक्य होईल तसं, त्याचबरोबर काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते होते, स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावरती रस्सी बांधून नागरिकांना तिथून बाहेर काढलेलं होतं। जे नागरिक बाहेर पडू शकत नव्हते किंवा ज्यांना जे तयार नव्हते बाहेर पडायला ते वरती 2ऱ्या मजल्यावर 3ऱ्या मजल्यावर इमारतीमध्ये त्यांच्या सोसायटीतल्या सदस्यांच्या आश्रयाला गेलेले होते। सुदैवानं 5 तासामध्ये हे पाणी ओसरल्यानंतर अनेक नागरिक जे आहेत ते बाहेर पडले। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार एनडीआरएफ आणि आर्मीची पथकं सुद्धा तिथं दाखल झालेली आहेत आणि पथकं तिथं स्टँड बाय असतील। साधारणपणे आज संध्याकाळी पुन्हा 4 ते 6च्या दरम्यान हा विसर्ग जो आहे तो वाढवून 40,000पर्यंत नेण्यात येईल। त्यावेळेस पुन्हा पाणी भरायला नको याची काळजी घेण्यासाठी एनडीआरएफ आणि आर्मीची पथकं जी आहेत
ती तिथं स्टँड बाय असणार आहेत. आता तुर्तास तरी लोक जी आहेत ती या परिसरामध्ये अडकलेली नाही आहेत. मात्र जी नवीन माहिती येते त्यानुसार येरोडा परिसरामध्ये शांतीनगरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते काही वेळापूर्वी भरलेलं होतं. सुदैवानं लोक अडकलेली नाहीत. एक दुर्दैवी घटना मात्र काल रात्री झाली आहे, ज्याच्यामध्ये विजेचा शॉक लागून 3 जणांचा पुलाच्या वाडीला डेक्कनला मृत्यू झालेला आहे. अंडाभुर्जीची गाडी. बरोबर. पुण्यातली ही सगळी परिस्थिती आपण वैभवकडनं जाणून घेतली. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. पुण्यात आपण बघतोय पावसाची संततधार सुरूच आहे. जुने वाडे कोसळल्याच्या घटना घडल्यात. वाडे आणि घरातून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जातंय अग्निशमन दलाच्या जवानांकडून. तिथं राहणाऱ्या नागरिकांची सुटका जी आहे ती करण्यात येते. चला पिंपरी चिंचवडमधली परिस्थिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. गोविंद, काय माहिती? विशाल सर, खरं तर पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातंय. मात्र स्मार्ट सिटीचा कशा पद्धतीने बोजवारा उडालाय आपण या दृश्यामध्ये बघू शकतो. पिंपरी चिंचवड शहरातला हा सम्राटनगर चौक आहे आणि या चौकामध्ये अगदी काल रात्रीपासून हे 3 ते 4 फूट पाणी साचले आणि या ठिकाणी असलेले जे कॉम्प्लेक्स आहेत तिथे तर अक्षरशः जे पार्किंग आहे ते पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरातील जे वाहनं आहेत ती पाण्याखाली गेलेत. दुसरीकडे या शहरातील सांगवी परिसर असेल तिथे 150 ते 200 नागरिक आहेत ते अडकलेले आहेत. त्याचबरोबर घरकुल परिसर जो आहे तिथे पाणी शिरल्याने जवळपास 2000 नागरिक या शहरामध्ये अडकलेले आहेत आणि या सगळ्यांची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न प्रशासन करते. मात्र नागरिकांचा रोष वाढतो आहे जसा जसा पावसाचा जोर वाढतोय, कारण की ही परिस्थिती ओढावणार आहे ही माहिती असून देखील प्रशासनाने अधिक काळजी घेतली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. अजूनही लहान मुलं आहेत, जे आजारी व्यक्ती आहेत किंवा महिला आहेत यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं गरजेचं आहे. मात्र ते होताना दिसत नाहीये. सकाळपासून तुम्ही इथे आहात, जवळपास डीपी इथे कोसळली होती, करंट उतरण्याची शक्यता होती पाण्यामध्ये. काय परिस्थिती आहे शहरात फिरलात तुम्ही? आज 2, 2:30, 3 वाजल्यापासून पहाटे 3 वाजल्यापासून पाण्याचा फ्लो इथं वाढतोय. पुढे टेल्को कंपनी ह्याला लागून असल्यामुळे जोडगुडी लागून टेल्को कंपनी आहे, तिथं पाण्याचा मोठा डॅम आहे. हा ऍक्च्युली टेल्को कंपनीने ह्याबद्दल प्लॅनिंग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कळवलं पाहिजे होतं. त्यानुसार आपल्याला लोक स्थलांतर करता आली असती, पण तसं काही घडलं नाही आणि त्याच पाण्याचा फ्लो सगळा येऊन जी बिल्डिंग आपल्या ज्या भिंत आणि जो डीपी आहे तो पूर्णपणे खाली पडला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. नशिबाने आपण जेव्हा पाण्याचा फ्लो वाढला तेव्हा किती लोकांना घरातून काढले तुम्ही आतापर्यंत 100 ते 150 लोकांना आपण स्थलांतर केलेत. अजून लोक स्थलांतर करतो. मी पुन्हा एकदा आपले व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर यांना सांगतोय की हा तो डीपी आहे आणि ही ती भिंत आहे जो काही वेळापूर्वी इथे पडलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि याचा जर विद्युत प्रवाह पाण्यात उतरला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. यालाच लागून लाल टोपी नगर आहे जिथे 4000 कुटुंब राहतात आणि या प्रत्येक घरामध्ये 3 ते 4 फुटाचं पाणी शिरलेलं आहे. अशी बिकट परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये आहे. विशाल सर, आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवड हे मुळा, पवना, इंद्रायणी या 3 नद्यांच्या प्रवाहामध्ये वसलेलं एक शहर आहे आणि या 3ही नद्यांमध्ये प्रचंड भराव टाकला गेलेला आहे आणि त्यामुळे नद्यातलं पाणी जे आहे ते शहरामध्ये येतं आहे. शहरातले अनेक नाले जे आहेत ते गायबाद बुजवल्या गेलेले आहेत आणि इथेच खऱ्या अर्थाने प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसतो आणि त्यामुळे आपण बघतोय की जे इथे बघतोय आपण ड्रेनेज किंवा नाले ज्या पद्धतीने सफाई करणं गरजेचं होतं, जी दावा प्रशासनाने केला होता तो देखील फोल ठरलाय आणि त्यामुळे दाणादाण उडालेली आहे. शेकडो नागरिक अजूनही आहेत आणि त्यामुळे विविध भागामध्ये या शहरातल्या नागरिकांचं रेस्क्यू करणं गरजेचं आहे. पाणी जराही जोर जो आहे तो ओसरलेला नाही आहे. दुथडी भरून वाहतीये. इंद्रायणी असेल, आळंदीतल्या दोन्ही पूल जे आहेत इंद्रायणीचे ते दुथडी भरून वाहत आहे. इंद्रायणी म्हणून तिथलाही संपर्क तुटलेला आहे. आळंदीतलं क्षेत्र आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर पवनेच्या ठिकाणी जे काय काठावर झोपडपट्ट्या आहेत त्या नागरिकांचं देखील स्थलांतर करण्यात येत आहे. धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल. आम्ही